जादुई पेन्सिल. एक होता आरव नावाचा हुशार मुलगा. त्याला चित्र काढायला खूप आवडायचे. एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याला रस्त्यावर एक चमकणारी पेन्सिल सापडली. त्याने ती उचलली आणि घरी आणली. जेव्हा त्याने त्या पेन्सिलने एक सुंदर फुलपाखरू काढले, ते चित्र अचानक जिवंत झाले आणि उडू लागले. आरवला आश्चर्य वाटले. मग त्याने एक छोटा पक्षी काढला. तोही जिवंत झाला आणि गोड गाणे गाऊ लागला. पण आरवने कधीच त्या जादुई पेन्सिलचा चुकीचा वापर केला नाही. तो फक्त लोकांना मदत करणाऱ्या गोष्टी काढायचा, तहानलेल्या लोकांसाठी पाण्याची टाकी, पक्ष्यांसाठी घरटी आणि गरीब मुलांसाठी पुस्तके. आरवच्या चांगुलपणामुळे एक परी त्याच्या समोर आली. ती म्हणाली, तू या जादूचा स्वार्थासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी उपयोग केलास. म्हणून ही पेन्सिल कायमची तुझी झाली. त्या दिवसापासून आरव आपल्या जादुई पेन्सिलने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणत राहिला. बोध: खरी जादू वस्तूंमध्ये नसते, ती आपल्या चांगल्या विचारांमध्ये आणि चांगल्या कर्मांमध्ये असते.